नमस्कार, मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे। जर अद्याप आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा। सांगली महाराष्ट्र येथे लाचखोर सरकारी वकिलाला पाठलाग करून रंगेहात पकडले। खटला निकाली काढण्यासाठी लाचेची केली होती मागणी। न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यामध्ये तडजोड घडवून आणून तो निकाली काढण्यासाठी लाच स्वीकारल्यानंतर दुचाकीवरून निघालेल्या सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट सोमनाथ काकासाहेब माळी, वय वर्ष 36, राहणार गणेश कॉलनी, सुभाषनगर, मिरज, जिल्हा सांगली याला पाठलाग करून रंगेहात पकडण्यात आले आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याविरुद्ध विश्रामबाग सांगली येथील पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। अधिक माहिती अशी की अभियोक्ता ॲडव्होकेट माळी हा सांगली प्रथम वर्ग न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत आहे। तक्रारदार विरोधात खटला दाखल आहे। या खटल्यात तडजोड घडवून आणून तो लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी ॲडव्होकेट माळी याने त्यांच्याकडे रुपये 25,000ची लाच मागितली। दोघांमध्ये झालेल्या तडजोडीअंती रुपये 20,000 लाच देण्याचे निश्चित झाले। माळी याने विजयनगर रस्त्यावर बारदाराकडून रुपये 20,000 स्वीकारून तो अन्य कामासाठी सांगलीच्या दिशेने दुचाकीवरून निघाला। तेव्हा त्याच्या दुचाकीचा पाठलाग करून त्याला राजमती नेमगोंडा पाटील हायस्कूलजवळ आल्यानंतर पोलिसांनी पकडले आणि ताब्यात घेऊन त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे। या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी आणि पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडनीकर, उमेश जाधव, सुदर्शन पाटील आणि सीमा माने यांनी सहभाग घेतला होता। सांगलीमध्ये सहाय्यक सरकारी वकिलालाच लाच प्रकरणी अटक करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असल्याचे चौकशीत पुढे आले आहे। त्यामुळे या कारवाईची वकील वर्गासह सर्व जिल्ह्यामध्ये प्रचंड चर्चा आहे। धन्यवाद।